पवईत घडली। एका माथेफिरूमुळे 17 शाळकरी मुलांचा जीव संकटात सापडला होता। एका स्टुडिओत ऑडिशनसाठी आलेल्या मुलांना माथेफिरूने थेट ओलीस ठेवलं। ही बातमी पसरली आणि खळबळ उडाली, पण अखेर पोलिसांनी मुलांची सुखरूप सुटका केली आणि त्यात आरोपीचा एन्काउंटर झाला। पाहुयात या थरारक घटनेचा हा आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट। एखाद्या हॉलिवूड किंवा हिंदी चित्रपटात शोभेल असा थरार मुंबईतल्या पवईत घडला। एका माथेफिरूने तब्बल 17 मुलांना एका खोलीत ओलीस ठेवल्याची बातमी धडकली आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला। पवईतल्या महावीर क्लासिक इमारतीत असलेल्या RS स्टुडिओमध्ये तब्बल 1.5 तास हा थरार सुरू होता। वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने 17 मुलांना बोलावलं, पण त्याच्या खोपडीत भलताच कट शिजत होता। सुट्ट्यांच्या काळात RS स्टुडिओत प्रशिक्षणासाठी येणाऱ्या शाळकरी मुलांना त्याने थेट डांबून ठेवलं। मुलांना ओलीस का ठेवलं याचा व्हिडिओ बनवून त्याने शेअर केला। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है। कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर जिंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज अ स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूं और उसमें मर जाऊं। व्हिडिओ पाहिल्यानंतर मुलांच्या पालकांची झोप उडाली आणि त्याने RS स्टुडिओकडे धाव घेतली। सर्व पालक शूटिंग मध्ये आणली होती। ती मुलांना पिक्चर मध्ये काम भेटेल, भविष्यामध्ये सिरियल मध्ये थोडं मुलांना काम भेटेल म्हणून आणलं होतं। पण त्याच्या नावाखाली आज दुपारी रोज ती मुलं दुपारी लंचला बाहेर यायची, पण आज दुपारी त्या मुलांना बाहेर सोडण्यात नाही आलं। तर त्यांनी काहीतरी बहुतेक पोलिसांना फोन केला असेल। आता हा कोण होता आतमध्ये ज्याने बंधक बनवून ठेवलं होतं तो? आता ते जो ऑडिशन घेत होता रोहित आर्या करून जो व्यक्ती होता तोच असेल। कसलं काय? त्याच्यासोबत किती माणसं होती आतमध्ये ते काय कळालं नाही। पण पोलिसांनी खूप चांगलं सहकार्य केलं। इतकी तातडीने पोलीस यंत्रणा कामाला लागली। क्या हुआ यहाँ पर बताइए जरा। हमको मालूम पड़ा कि वो जो स्टूडियो वाला था ना, उन्होंने बच्चों को किडनैप किया था। जी अच्छा, ऑडिशन के लिए बच्चे लोग आए थे, उनको किडनैप किया गया था। कहाँ से बच्चे कोण होता आतमध्ये? कितने बच्चे ऐसा आम्हाला अशी माहिती मिळाली की मुलं स्थानिक पण नाहीत, बाहेरची मुलं आहेत। तो कितने बच्चे ऑडिशन के लिए यहाँ पे आए शायद थे? 10 से 12 बच्चे होंगे। और ये रोहित आर्या कौन है जिसने इन्हें फंसा के रखा? हमको ही पता नहीं। सर हे किती वाजता वगैरे मुलं आली होती? किती मुलं होती काय? साधारणतः 8-10 मुलं असतील। अच्छा, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी बाथरूमच्या खिडक्यांमधून स्टुडिओत प्रवेश केला। यावेळी रोहित आर्य एअरगनने मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता, पण पोलिसांनी पराक्रमाची शर्थ करत 17 मुलांसह आणखी 2घांची सुखरूप सुटका केली। यावेळी आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आणि पोलिसांच्या गोळीने रोहित आर्यचा वेध घेतला। त्याच्याकडून केमिकल्स, एक एअरगन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे। सर, काय मुलं आहेत? काय कारण होतं याच्यामध्ये त्यामागे? एकूण 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक सिव्हिलियन असे 19 लोक आतमध्ये होते। सर आरोपी कोण आहे? आरोपी कोण आहे? कोणाचं बॅकग्राऊंड त्याच्याकडे काय ज्यांनी बंधक बनवलेलं होतं त्याच्याकडे प्रायमा फेसी एक एअरगन दिसते, परंतु अजूनही क्राईम सीनचा सर्च वगैरे चालू आहे। यानंतरच सांगणं योग्य होईल की नक्की त्याच्याकडे आणखी काय। याचं नाव रोहित आर्या म्हणून आहे आणि याच्या नक्की मागण्या काय होत्या किंवा त्यांचं वेअरअबाउट कुठला आहे याबाबत आता आम्ही तपास करतो। या ओलीस नाट्यामागची पार्श्वभूमी नंतर समोर आली। रोहित आर्याच्या मागण्या काय होत्या? शालेय शिक्षण विभागाने स्वच्छता मॉनिटर अभियान गुंडाळल्यानं नुकसान झाल्याचा दावा त्याने केलेला। 45 लाख बुडवल्याचा त्याचा आरोप होता। आझाद मैदानात काही दिवसांपूर्वीच त्याने उपोषणही केलेलं। तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊनही फायदा न झाल्याचा दावा करण्यात आलेला। काही दिवसांपासून तो तणावात असल्यानं उपचार घेत असल्याची माहिती देखील समोर आली आहे। रोहित आर्य आपल्या या कटात यशस्वी झाला नाही हे सगळ्यांचंच सुदैव। 17 मुलांचा जीव वाचला आणि एक मोठी दुर्घटना टळली, हे महत्वाचं। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।